नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि आज आपण जाणार आहोत चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी। खास माझी 2 नंबर बहीण आहे श्रद्धा सूर्यकांत गावणूक, हिच्या मुलीचं चहा पाण्याचा कार्यक्रम, पसंतीचा कार्यक्रम आहे। आमखोल दापोली तालुक्यामध्ये आहे। आमच्या गावाच्या शेजारीच आहोत। 4 व्हीलरने सर्व परिवार आम्ही जाणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहे। खूप दिवसांनी चहा पाण्याचा कार्यक्रम आपल्याला बघायला भेटणार आहे। व्हिडिओमध्ये बरेचसे व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकतो, तर सर्वांनी या चहा पाण्याला सुद्धा। तर चला, कोकणातील पारंपरिक प्रमाणे पद्धतीने आपल्याला चहा पाण्याचा कार्यक्रम या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर धन्यवाद धन्यवाद। खुर्ची नको रहिवासी सूर्यकांत गावणूक यांची मुलगी आणि सुरेश हुन आहे ना, त्यांचा मुलगा, त्यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे। प्रथम आम्ही आमखोल ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो। आणि आज आपण इथे आलेलो आहोत। पुढचे आमचे अध्यक्ष आहेत गणेशदादा गावणूक आणि आमचे रावतुलचे पण आहेत। झाली असेल तिथं तुमची आधी चर्चा झाली असेल तर सुद्धा आपण एक दोन्ही गावात आज एकत्र आपण आलेलो आहोत। म्हणजे आज जे काय कार्यक्रम होईल हे सगळ्यांना, मुलग्याला सुद्धा आणि मुलगीला सुद्धा हे बंधनकारक राहील। कारण आज जर चहा पाण्याचा कार्यक्रम म्हटलं तर आपण एक छोटा साखरपुड्यात आज म्हणजे प्रथा झालेली आहे। जी काय साखर म्हणजे चहा पाण्याचा कार्यक्रम असं काय व्हायचं नाही, पण आता जर आहे तर आपण ते चहा पाण्याचा कार्यक्रम करणार आहोत। तर बाकीच्या ज्या काय रूढीप्रमाणे ज्या काय असतील तर मुला मुलीची पसंती आहे। पण आहे आणि मुला घाटे बरोबर। आणि आज आपण त्या ठिकाणी औपचारिक साखरपुडा आपला चहा पाण्याचा कार्यक्रम घेतो, म्हणजे दोघांनाही बंधनामध्ये अडकवतो बरोबर ना। तर आपण या ठिकाणी आपला कार्यक्रम पार पडताना तुम्हाला आहे ना काय असेल तर आता या ठिकाणी तशी काय हरकत नाही। बऱ्याच वेळेला काही गोष्टी घडतात अशा होऊ नये। आई बोला तिला पूजाला बोला ए बाया काय बाकी अर्धे झोपेत
जरा शांतता घ्या आता. परंतु आता औपचार आहे म्हणजे आमच्या ग्रामस्थांच्यावर समक्ष तुम्हाला विचारतो म्हणजे तुला मुलगा पसंत आहे ना तुम्ही पण आता तिच्या समोरच सांगा कारण मला त्याने सांगितलं पण तू आता आपल्याला संध्याकाळी शिक्षणापेक्षा काय गेलं आमच्याकडे केलेलं आहे आम्ही काही सांगायला नको. तर मंडळी आता आपण मुला मुलीचा चहा पाण्याचा भरपूर घेऊया. काय आणखीन काय बोलायचं आहे दादा? आम्हाला नाही, तुम्ही आता विचारलात ना एकजुल्याला पसंत आहे आणखी तुम्हाला काय विचारणार? मला असं वाटतं की त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडाने असं बोलायला हवं की जेणेकरून मुलगा पसंत आहे किंवा मुलाने बोलावं त्यांनी जी मुलगी पसंत चारच्या गावामध्ये आपल्या दोन्ही गावं आहेत आपले नातेवाईक आहेत परिवार आहे तर तुम्ही बोलावं. नाही बोललीच दोघं पण पुन्हा बोला चालेल कोणाला ऐकायला नाही मला मुलगी बोलली असती ऐकायला नाही आलं कोणाला तर मला की तुम्ही सॉल्व करायचे आहे जे काय देणं घेणं आहे सगळे काय कधी घ्यायचं लग्न काय करायचं हे तुम्ही मालकोमालकी सगळं ठरवायचं आहे. त्याच्यात काय आम्ही गावाले काय बोलणार नाही. समजत नाव सांगा तुमची ओळख द्या लाडूबाई तुम्ही तुमची ओळख द्या त्यांना पूर्ण सांगू द्या मुलगा ती मोठी सूट तुमची मुलगी आणि आमची गाव हा तेच नातेवाईक आपल्याला माहिती गावणूक माझी पत्नी तिकडे आहे आणि हे मामा मुलीचे आणि हे साडू आहे आमचे मोठे आणि हां साडू आहे हा माझा मुलगा राजगावणूक आणि माझ्या त्या आत्या तिकडे आहेत गावाला सगळ्या पाहुणे तिकडे असे आहेत. ही आमची छोटी छोटी मंडळी आहे सगळी आणि हे आमचे गावचे अध्यक्ष गणेशदाजी गावणूक या शेजारी महादेव दुर्गवले आणि बाकीचे नरेश करण माझे शेजारी आहेत. बाकी गावणूक परिवार सगळा आहे इथे काही भाज्या वगैरे माझ्या तिकडे आहेत. चहा दे